नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक नवीन व्हिडिओ पाहणार आहोत. तर त्या व्हिडिओमध्ये आपण रेट ऑफ केमिकल रिएक्शन काल आपण बघितलं होतं की रेट ऑफ केमिकल रिएक्शन कसा मॅटर करतो एखादा केमिकल रिएक्शन होत असताना. म्हणजे रेट ऑफ केमिकल रिएक्शन म्हणजेच काय, रासायनिक अभिक्रियेचा दर. रासायनिक अभिक्रियेचा दर त्याला काय म्हणतात, रेट ऑफ केमिकल रिएक्शन. रेट ऑफ केमिकल रिएक्शन म्हणजे रासायनिक अभिक्रियेचा दर कशावर डिपेंड्स होता ते आपण काल थोडक्यात पाहिलं. की काल आपण थोडक्यात पाहिलं की बाबा काही रिएक्शन फास्टर होतात, काही रिएक्शन स्लोली होतात. काही रिएक्शन कसं होतात, फास्ट होतात, काही स्लोली होतात. त्याचं एक्झाम्पल आपण कालच्या व्हिडिओमध्ये थोडे दोन उदाहरण पाहिले होते. मोर क्विकली अँड स्लोली अशा दोन प्रकारचे काय केमिकल रिएक्शन होत असतात. मग हे कशामुळे होत असतं, तर त्याच्यामध्ये काही फॅक्टर्स असतात. काय असतात, त्याच्यामध्ये काही फॅक्टर्स असतात. त्या फॅक्टर्स काय करत असतात, त्याच्यावर इम्पॅक्ट पडत असतात रेट ऑफ केमिकल रिएक्शनवर. ते फॅक्टर काय करत असतात, इम्पॅक्ट पडत असतात रेट ऑफ केमिकल रिएक्शनवर. मग रेट ऑफ केमिकल रिएक्शन कोणकोणत्या याच्यावर डिपेंड्स होतं ते आपण थोडक्यात काल तुम्हाला सांगितलं. नेचर ऑफ रिएक्टंट, साइज ऑफ रिएक्टंट, कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट अँड टेम्परेचर अँड कॅटलिस्ट. तर ह्या गोष्टींचा काय होत असतो, परिणाम होत असतो रेट ऑफ केमिकल रिएक्शन. मग ती रिएक्शन फास्टर होणार की स्लोली होणार या गोष्टीवर, या फॅक्टरवर आता जे सांगितलं त्या घटकावर, त्या 5 घटकावर डिपेंड्स आहे. म्हणजे ॲटमॉस्फिअर तुम्ही कसा देता, म्हणजे कंडिशन काय यूज करता तुम्ही, कॅटलिस्ट यूज करता, टेम्परेचर कमी जास्त करता किंवा कॉन्सन्ट्रेट वापरता किंवा नेचर ऑफ रिएक्टंट कसा ठेवता किंवा साइज ऑफ रिएक्टंट कसा ठेवता, याच्यावर डिपेंड्स आहे रेट ऑफ केमिकल रिएक्शन. मग आता बघूया, पहिलं तुम्हाला मी काल सांगितलं की आपण आता डीप मध्ये थोडासा पाहणार आहे. तर नेचर ऑफ रिएक्टर. नेचर ऑफ रिएक्टर म्हणजेच काय, अभिक्रियेचे, अभिकारकाचे स्वरूप. अभिकारकाचे स्वरूप बघूया आपण. अभिकारकाचे स्वरूप, नेचर ऑफ रिएक्टर. नेचर ऑफ रिएक्टर, अभिकारकाचे स्वरूप बघूया. काय सांगितलं बघा, मेटल. आता तुम्हाला त्याच्यामध्ये अभिकारकाचं स्वरूप, नेचर ऑफ रिएक्टर. रिएक्टर म्हणजे आपल्याला माहिती आहे की जे असे एलिमेंट जे केमिकल रिएक्शन मध्ये पार्टिसिपेट होतात, की असे एलिमेंट जे केमिकल रिएक्शन मध्ये पार्टिसिपेट होतात, म्हणजे असे मूलद्रव्य की जे रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेतात. तर याच्यामध्ये दोन उदाहरण दिली तुम्हाला. मेटल, ॲल्युमिनियम. Al म्हणजे ॲल्युमिनियम आणि Zn म्हणजे झिंक. मेटल ॲल्युमिनियम आणि मेटल झिंक यांची जर रिएक्शन तुम्ही डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड बरोबर केली, कशाबरोबर केली, डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड म्हणजेच काय हो, डायल्यूट HCl बरोबर केली. डायल्यूट कशाबरोबर केली, HCl बरोबर. मेटल ॲल्युमिनियम अँड झिंक रिएक्ट्स विथ डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड. म्हणजे डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड बरोबर जर यांची रिएक्शन केली तर काय होईल. आता याच्यामध्ये रिएक्शन तुम्ही घडून आणणार. म्हणजे एकदा तुम्ही ॲल्युमिनियमची HCl बरोबर केली 2HCl, त्यानंतर झिंकची 2HCl बरोबर केली, म्हणजे ॲल्युमिनियमची रिएक्शन हायड्रोक्लोरिक, झिंकची रिएक्शन हायड्रोक्लोरिक आम्हाला. मग तयार होणार ZnCl2 H2 असणार. इथं AnCl2, त्यानंतर ZnCl2 H2 अशा प्रकारे तयार होते. अशा प्रकारे तयार होते. ओके. मग इथं सांगण्याचा उद्देश काय की जेव्हा ॲल्युमिनियम आणि झिंक एखाद्या हायड्रोक्लोरिक, डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड बरोबर रिएक्ट होतो, म्हणजे HCl बरोबर रिएक्ट होतो, H2 गॅस लिबरेट होतो. H2 गॅस लिबरेट. बघा दोन्हीच बाजूला H2 गॅस म्हणजे हायड्रोजन गॅस लिबरेट झालेला आहे, म्हणजे निघून गेलेला आहे. लिबरेट म्हणजे निघून जाणे किंवा बाहेर पडणे. लिबरेट म्हणजे निघून जाणे किंवा बाहेर पडणे. तर हे बाळांना अशा प्रकारे तुम्हाला दिलेलं आहे. म्हणजे दोन मेटल यूज केलेला आहे, एक ॲल्युमिनियम यूज केलेला आहे, एक झिंक यूज केलेला आहे आणि यांची रिएक्शन सायमल्टेनियसली हायड्रोक्लोरिक ऍसिड बरोबर केलेली आहे. कोणाबरोबर केलेली आहे, हायड्रोक्लोरिक ऍसिड बरोबर केलेली आहे. आणि हायड्रोक्लोरिक ऍसिड बरोबर केली असता हायड्रोजन गॅस लिबरेट झालेला आहे, म्हणजे हायड्रोजन वायू मुक्त झालेला आहे. वॉटर सोल्युबल साल्ट मेटल आर फॉर्म. आता बघा हे जे तयार झालं हे वॉटर सोल्युबल काय आहे, साल्ट, मेटल साल्ट तयार झालेलं आहे. म्हणजे झिंक क्लोराईड आणि क्लोराईड हे मेटल साल्ट आहे. कसे साल्ट आहे ते, मेटल म्हणजे धातूंचे क्षार आहे. पण हे कसे आहेत, वॉटर सोल्युबल आहे. कसे आहे ते, वॉटर सोल्युबल म्हणजे पाण्यात मिक्स होणारे हे क्षार आहे. वॉटर सोल्युबल साल्ट आर फॉर्म. वॉटर सोल्युबल साल्ट मेटल आर फॉर्म. The reaction between aluminum zinc reacts with hydrochloric acid. They gives water soluble metal salt and what hydrogen gas are liberated. The reaction of aluminum are faster reaction take place
कम्पेअर टू झिंक, हा पॉइंट महत्वाचा आहे. कितवा पॉइंट महत्वाचा आहे? पाचवा पॉइंट अतिशय महत्वाचा आहे बघा. रिएक्शन ऑफ ॲल्युमिनियम. काय सांगायचे की ॲल्युमिनियमची रिएक्शन ही फास्टर होते. फास्टर म्हणजे जलद होते. कुणाचा तुलना केल्यावर झिंक पेक्षा. म्हणजे झेडन पेक्षा ॲल्युमिनियमची रिएक्शन कशी होते? फास्ट होते. म्हणजे झिंक पेक्षा ॲल्युमिनियम रिॲक्ट कसा होतो? फास्टली होतो. झिंक पेक्षा ॲल्युमिनियम रिॲक्ट कसा होतो? फास्ट होतो. ओके, म्हणजे रिएक्शन ऑफ ॲल्युमिनियम आर फास्टर रिएक्शन टेक प्लेस कंपेअर टू झिंक पेटर. म्हणजे झिंक पेक्षा ॲल्युमिनियम हा फास्टर रिएक्शन करतो, म्हणजे जास्त जलद गतीने अभिक्रिया करतो. ॲल्युमिनियम इज मोर रिएक्टिव्ह दॅन झिंक. ॲल्युमिनियम म्हणजे ॲल्युमिनियम मोर रिएक्टिव्ह दॅन झिंक आहे. म्हणजे ॲल्युमिनियम हा जो आहे तो झिंक पेक्षा काय आहे? जास्त रिएक्टिव्ह आहे, म्हणजे जास्त अभिक्रियाशील आहे. म्हणजे ॲल्युमिनियम पेक्षा ॲल्युमिनियम काय मोर रिएक्टिव्ह आहे कोणापेक्षा? झिंक पेक्षा. इथं समजत आहे मी काय सांगत आहे? ॲल्युमिनियम काय जास्त रिएक्टिव्ह आहे. म्हणजे ॲल्युमिनियम हा जास्त रिएक्टिव्ह आहे कोणापेक्षा? झिंक पेक्षा. ओके, त्यामुळे लवकर ॲल्युमिनियमची रिएक्शन होईल, त्यानंतर झिंकची होईल. म्हणजे रेट ऑफ केमिकल रिएक्शनवर परिणाम झाला का? म्हणजे झाला परिणाम. काही स्लो होत आहे, काही फास्ट होत आहे. इट्स मीन्स दॅट रेट ऑफ केमिकल रिएक्शन ॲल्युमिनियम मध्ये फास्ट होईल, कारण मोर रिएक्टिव्ह आहे हा, कारण जास्त अभिक्रियाशील आहे. ॲल्युमिनियम मध्ये फास्ट होईल, फास्टर दॅन झिंक, आणि झिंक मध्ये कमी होईल. म्हणजे ॲल्युमिनियम फास्ट रिॲक्ट करेल आणि झिंक हा थोडा कमी प्रमाणात काय होईल? रिॲक्ट होईल. कमी प्रमाणात काय होईल? रिॲक्ट त्याच्याबरोबर होणार आहे. आता नेक्स्ट आहे नेचर ऑफ रिॲक्टर. नेक्स्ट कोणता आहे? नेचर ऑफ रिॲक्टर. म्हणजे नेचर ऑफ रिॲक्टर कोणावर इन्फ्लुएन्स म्हणजे परिणाम करणे. कोणावर परिणाम करतात? नेचर ऑफ रिॲक्टर म्हणजे एखाद्या रिॲक्शनचं स्वरूप कशावर परिणाम करतात? रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. कशावर परिणाम करतात? रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. म्हणजे नेचर ऑफ रिॲक्टर म्हणजे अभिकारकाचं जो स्वरूप आहे ते डायरेक्टली कोणावर परिणाम करतो? इन्फ्लुएन्स म्हणजे परिणाम करणं. कशावर करतो? रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. रेट ऑफ केमिकल रिॲक्शन म्हणजे याचा डायरेक्टली जो प्रभाव आहे, डायरेक्टली जो परिणाम आहे तो केमिकल रिॲक्शन म्हणजे रासायनिक अभिक्रियावर होतो. कोणावर होतो? रासायनिक अभिक्रियावर याचा परिणाम होतो. कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिॲक्टर. कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिॲक्टर. आता तुम्हाला मी सांगितलं, आता हे झालं नेचर ऑफ रिॲक्टर. हे झालं कशा बाबतीत? नेचर ऑफ रिॲक्टर. म्हणजे नेचर कसा पाहिजे? मोर रिॲक्टिव्ह पाहिजे. म्हणजे दोन मेटल जरी वापरला त्याच्यामधलं एक मोर रिॲक्टिव्ह असणार आहे, एक लेस रिॲक्टिव्ह असणार आहे. मोर रिॲक्टिव्ह लगेच रिॲक्ट होणार आहे, म्हणजे त्या रिॲक्टंटचा नेचर हा कसा आहे? मोर रिॲक्टिव्ह आहे. मोर रिॲक्टिव्ह म्हणजे जास्त अभिक्रियाशील आहे. पण काही कसं आहे? लेस रिॲक्टिव्ह म्हणजे त्याचा नेचर कसा आहे? लेस रिॲक्टिव्ह करण्याचं म्हणजे त्याचं स्वरूप आपल्याला याच्यावरून समजतं. म्हणजे थोडक्यात त्याचं काय समजतं? आपल्याला स्वरूप समजतं. म्हणजे इथं दोन उदाहरण दिलेले आहे, ॲल्युमिनियम झिंक, ॲल्युमिनियम मोर रिॲक्टिव्ह, झिंक लेस रिॲक्टिव्ह. म्हणजे त्याचं नेचर तुम्हाला समजतं. आणि त्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काय बनवणार आहोत? कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिॲक्टर. कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिॲक्टर म्हणजे तुम्ही कोणत्या प्रकारचा ऍसिड यूज करता? कॉन्सन्ट्रेट यूज करता की डायल्यूट यूज करता? डायल्यूट हा कमी स्ट्रेंथचा असतो, पर कॉन्सन्ट्रेट ऍसिड हा जास्त स्ट्रेंथचा असतो. म्हणून तुम्ही कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टर म्हणजे अभिकारकाची सहनपणा किती वाढवा किंवा कोणता ऍसिड यूज करा, कॉन्सन्ट्रेट असेल की डायल्यूट असेल, यावर पण केमिकल रेट ऑफ केमिकल रिएक्शन डिपेंड असतो. डायल्यूट HCl विथ CaCO3 पावडर म्हणजे डायल्यूट HCl ची रिएक्शन CaCO3 पावडर बरोबर आपल्याला उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहायची आहे. म्हणजे डायल्यूट HCl इथं मात्र कॉन्सन्ट्रेट कसा वापरलेला आहे? तर सहन दिलाय, तर वापरले कुठलं? डायल्यूट म्हणजे कमी स्ट्रेंथचा ऍसिड यूज केलेला आहे. कोणता स्ट्रेंथचा ऍसिड यूज केलेला आहे? कमी स्ट्रेंथचा ऍसिड इथं यूज केलेला आहे. डायल्यूट HCl विथ CaCO3 पावडर. CaCO3 पावडर म्हणजे काय? कॅल्शियम कार्बोनेट. कॅल्शियम कार्बोनेटची रिएक्शन डायल्यूट HCl बरोबर केलेली आहे. म्हणजे एक सिंपल जर असं असेल CaCO3 + 2HCl, ओके, तर काय तयार बघा? CaCl2 + H2 CaCl2. आता बघा इथे ऑक्सिजन 3 आहे बघा, H2 तर पहिला बाहेर निघेल, CaCO2 + H2 + CO3. अशा प्रकारे काहीतरी त्याच्यामध्ये काय तयार होईल? एक प्रकारचं एक रिॲक्शन तयार होईल. काय तयार होईल? एक रिॲक्शन त्याच्यामध्ये तयार होईल.
आता बघा हे आपल्याला रिएक्शन बघायची नाही, पण आपल्याला पुढचं बघूया की कॉन्सन्ट्रेशन ऑफ CaCO3 पावडरची रिएक्शन आपण हायड्रोक्लोरिक डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड बरोबर केलेली आहे. समजलं. नेचर ऑफ रिएक्टर म्हणजे काय सांगितलं त्यांनी, अभिकारकाचं स्वरूप. मेटल Al आणि झिंक घेतलंय, याची डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड बरोबर रिएक्शन केली. ॲल्युमिनियम झिंक रिॲक्ट झाले हायड्रोक्लोरिक ऍसिड बरोबर, आणि रिॲक्ट जेव्हा झाले तेव्हा H2 गॅस बाहेर पडलं. लिबरेट होणं म्हणजे काय, बाहेर पडणं. लिबरेट म्हणजेच काय, बाहेर पडणं. लिबरेट होणं म्हणजेच काय, बाहेर पडणं. जेव्हा एखादा मेटल रिॲक्ट करतो कोणाबरोबर, ऍसिड बरोबर, तेव्हा हायड्रोजन गॅस बाहेर पडतो. आणि त्या मेटलचे वॉटर सोल्युबल साल्ट तयार होतात. त्या मेटलचे वॉटर सोल्युबल साल्ट तयार होतात. त्या मेटलचे वॉटर सोल्युबल साल्ट म्हणजे पाण्यात विद्राव्य असे क्षार तयार होतात. ॲल्युमिनियम फास्ट रिॲक्ट करतो, म्हणजे ॲल्युमिनियम हा रिॲक्शन फास्ट करतो कम्पेअर टू झिंक. म्हणजे मोर रिॲक्टिव्ह कोण आहे, ॲल्युमिनियम, आणि लेस रिॲक्टिव्ह झिंक आहे. ॲल्युमिनियम इज द मोर रिॲक्टिव्ह दॅन झिंक, म्हणजे ॲल्युमिनियम हा मोर रिॲक्टिव्ह आहे दॅन झिंक. इट्स मीन्स दॅट रेट ऑफ केमिकल रिॲक्शन ॲल्युमिनियम इज फास्टर रिॲक्टेड दॅन झिंक. म्हणजे ॲल्युमिनियम हा जास्त रिॲक्टिव्ह आहे कम्पेअर टू झिंक. ओके. नेचर ऑफ रिएक्टंट कशावर डायरेक्ट इन्फ्लुएन्स करतं, म्हणजे एखादा अभिकारकाचा स्वरूप हा त्या डायरेक्ट त्या केमिकल रिएक्शनवर परिणाम करतो. केमिकल रिएक्शन म्हणजेच काय, रासायनिक अभिक्रियावर डायरेक्टली काय करतो, तो प्रभाव पाडतो. आणि त्यानंतर आपल्याला बघायचं आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट म्हणजेच काय की कुठला तुम्ही हायड्रोक्लोरिक ऍसिड यूज करता, H2SO4 यूज करता, तो कॉन्सन्ट्रेट असेल किंवा डायल्यूट असेल. मग त्याच्यामध्ये आपल्याला डायल्यूट ऍसिड घेतलंय आणि कॅल्शियम कार्बोनेट बरोबर त्याचे रिॲक्ट केलेले आहे. मग ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघायचं. रिॲक्टंट समजलं तुम्हाला, तर फास्टर ॲल्युमिनियम मोर रिॲक्टिव्ह आहे, झिंक लेस रिॲक्टिव्ह. हायड्रोजन गॅस लिबरेट होतो. हायड्रोजन गॅस काय होतो, लिबरेट होतो. तर अशा प्रकारे हायड्रोजन गॅस लिबरेट झाला, मेटल सोल्युबल साल्ट तयार झाले. तर हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. काय शंका असेल तर नक्कीच विचारा. ओके, थँक्यू.